नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आत्मपरीक्षण आणि कल्पनाशक्ती या विषयावर आपण आता चर्चा करणार आहोत. तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. अनेक लोक सहजपणे आत्मचिंतन करू शकत नाहीत. हे तुमच्याही लक्षात आलं असेल मित्रमैत्रिणींनो. तुमची मानसिकता आणि तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असला तरीही आत्मनिरीक्षण करणे कठीण असू शकते. कारण त्यासाठी सजगता आणि आत्मजागरूकता या दोन्हीची आवश्यकता असते. आयुष्यभर आनंदी असण्यासाठी यांची मुख्य आवश्यकता असते आपल्या सगळ्यांसाठी. मग त्यानंतर ही फक्त एक सरावाची बाब होते, कारण तुम्ही ते सारखं सारखं करत राहता. आत्मपरीक्षणाचा उपयोग अनौपचारिक चिंतन प्रक्रिया आणि औपचारिक प्रायोगिक दृष्टिकोन ठेवण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. संशोधन केल्यावर आढळून आले आहे की जेव्हा आपण स्वतःला आत्मपरीक्षणाद्वारे स्पष्टपणे जाणू शकतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण सर्जनशील असतो. आपण चांगले निर्णय घेऊ शकतो आणि नात्याचे मजबूत बंध तयार करू शकतो. त्याचबरोबर आपण एकमेकांशी प्रभावीपणे संवाद साधू शकतो. विविधतेतील एकतेचे स्वागत करण्यासाठी ही क्षमता खूप महत्वाची आहे. आत्मपरीक्षणाची एक श्रेणी म्हणजे अंतर्गत आत्मजागरूकता. आपली स्वतःची मूल्ये, आकांक्षा, तीव्र इच्छा, प्रतिक्रिया म्हणजे काय? विचार, भावना, वर्तन, सामर्थ्य आणि कमकुवतपणा या सर्वांसह आपल्या स्वतःला समजून घेणे आणि इतरांवर त्यांचा कसा प्रभाव पडतो आहे ते सुद्धा तपासणे. दुसरी श्रेणी आहे बाह्य आत्मजागरूकता. वर नमूद केलेल्या समान घटकांच्या बाबतीत इतर लोक आपल्याकडे कोणत्या दृष्टीने बघतात किंवा आपल्याला कसे समजून घेतात हे आपण इथे याबद्दल विचार करतो. आमच्या निष्कर्षानुसार ज्या लोकांना इतर लोक त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतात ते समजते असे लोक चांगल्या प्रकारे सहानुभूती दाखवू शकतात आणि इतरांचे दृष्टिकोन समजून घेऊ शकतात. आपल्या मनात दररोज 50,000 पेक्षा जास्त विचार येतात. गंमत आहे की नाही? असे अभ्यासातून निदर्शनास आले आहे. त्यापैकी अर्ध्याहून अधिक नकारात्मक असतात आणि 90% जास्त विचार आदल्या दिवसाची पुनरावृत्ती असते. जोपर्यंत तुम्ही आत्मपरीक्षणाद्वारे तुमचे मन सकारात्मक विचारांवर केंद्रित करण्यासाठी वेळ देत नाही आणि प्रयत्न करत नाही, तोपर्यंत तुमची वाढ आणि तुमचा विकास होऊ शकणार नाही. मग मित्रमैत्रिणींनो, स्वतःबाबत आणि आपल्या प्रेरणांबद्दलची आपली समज विकसित होणे, तसेच स्वतःच्या मूल्यांबद्दल अधिक जाणून घेणे आपल्याला आपण जगत असलेल्या आधुनिक अतिवेगवान जीवनातील विचलनांमधून पुन्हा सामर्थ्य मिळवण्यास आणि पूर्णतेवर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यास आत्मपरीक्षण आपल्याला सक्षम करते. मग आता बघूया आत्मपरीक्षणाचे जे कौशल्य आहे हे कौशल्य आहे आणि ते आपण कशा रीतीने सरावात आणू शकतो. दररोज तुम्ही कशा रीतीने आत्मपरीक्षण करू शकता. मग पुढे तुम्हाला काही मार्ग सुचवण्यात आलेले आहेत. मी तुम्हाला सांगते आता कुठले कुठले मार्ग आहेत. योग्य वेळ निवडा. ही खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपले मन आपल्या दैनंदिन धकाधकीतून आणि चिंतांपासून मुक्त होते तेव्हा आपण आत्मपरीक्षण करू शकतो. इतर गोष्टींचा गोंगाट चालू असताना आपण आत्मपरीक्षण करू शकत नाही. म्हणून या हेतूसाठी योग्य वेळ निवडली पाहिजे. उदाहरणार्थ रात्री उशिरा झोपायच्या आधी किंवा पहाटे लवकर उठून किंवा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता ही वेळ अनुकूल आहे तेव्हा तुम्ही आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. स्वतःला योग्य प्रश्न विचारा. जसे की आयुष्यात तुम्हाला नक्की काय मिळवायचे आहे, कोणती मूल्ये आणि तत्वे आहेत ज्यांच्याशी तुम्ही कधीच तडजोड करणार नाही. गोष्टींकडे तटस्थ नजरेने बघा. आपल्या कृतींचे समर्थन करण्याचा प्रयत्न करू नका. एखादी घटना, वाद किंवा परिस्थिती आठवताना त्या घटनेकडे तटस्थ नजरेने तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. तुमचे दैनंदिन विचार लिहिण्यासाठी रोजनिशी लिहा. हे आम्ही तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे, ज्यामुळे तुमच्या जागरूकतेमध्ये वाढ होईल. जगातील सर्वात यशस्वी लोक जे आहेत, विचारवंत आहेत, नेते आहेत, उद्योजक आहेत, या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे: रोजनिशी लेखन. दैनंदिन रोजनिशी लिहिल्याने तुमचा आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि स्व अभिव्यक्ती वाढते. तुम्हाला व्यवस्थापन करण्यासाठी, योग्य मार्गावर राहण्यासाठी आणि प्रेरणा मिळावी यासाठी देखील या रोजनिशीची तुम्हाला मदत होते. रोजनिशी लिहिण्याचा सर्वोत्तम फायदा म्हणजे वेळेचा आढावा घेणे. मी एका वर्षापूर्वी कुठे होतो
मी कोणत्या परिस्थितीतून जात होतो, मी कोणती आव्हाने पार केली, काय शिकत होतो आणि नंतर माझ्या वर्तमानाकडे पाहतो आणि मी साधलेल्या विकासाचा आनंद साजरा करतो. ही कृती करण्यासाठी भरपूर रिकामी पाने असलेली वही किंवा डायरी तुम्हाला ठेवणे आणि त्याच्यामध्ये लिहिणे हे गरजेचं आहे. धन्यवाद.